पुण्यात कधी काय घडेल सांगता येत नाही, अशीच एक घटना घडलीय शिक्रापूरमध्ये। सिकंदर शेख यांच्या चिकन दुकानात विक्रीसाठी दररोजप्रमाणे आलेल्या बॉयलर जातीच्या पक्ष्यांमध्ये चक्क 4 पायाची कोंबडी दिसताच परिसरात आश्चर्य पाहायला मिळालं। दुकानदार, स्थानिक नागरिक आणि वन्य जीवप्रेमींनाही ही गोष्ट पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्याने कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले। सकाळी पक्ष्यांच्या पुरवठ्याची पिशवी उघडताना सिकंदर शेख यांना कोंबडीचे विशेष रूप दिसले। आयुष्यात पहिल्यांदा अशी कोंबडी पाहिली तर 4 पाय स्वतंत्र असून नख्या देखील तिच्या स्पष्ट दिसतात। तिला कापणे मनाला पटले नाही, त्यामुळे तिला जिवंत ठेवूनच तिचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याचं दुकानदार सांगतात। दुकानदारांचा हा निर्णय ऐकून परिसरातील नागरिक उत्सुकतेने दुकानाबाहेर जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय। याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। शेतकरी वर्गातून म्हणजे माझा शेती व्यवसाय आहे। शेती व्यवसायातून मी जोडधंदा म्हणून चिकनचा धंदा चालू केला। माझ्या पाहण्यात पहिल्यांदाच ही 4 पायाची कोंबडी मी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला की आतापर्यंत मी जे पाहिलं ती 2च पायाची कोंबडी मी अनुभवली होती, पण पहिल्यांदाच ही 4 पायाची कोंबडी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला आणि इथे नागरिकांनी पाहण्यासाठी सतत गर्दी करीत आहेत। मी डॉक्टर त्र्यंबके, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे। सहसा कोंबडीला पुढच्या 2 पायाचं रूपांतर हे पंखामध्ये होतं आणि मागे 2 पाय असं ते पाय आपल्याला दिसतात। आणि हे जे यांच्याकडे शेरखान शेख यांच्याकडे जी कोंबडी दिसते तिला प्रत्यक्षात 2 पंख आणि 4 पाय दिसतात। तर हे पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि हे ब्रॉयलर मध्ये दिसतंय सध्या आपल्याला तरी, पण यापूर्वी मला 35 वर्षामध्ये कधीही अशी केस दिसली नाही किंवा आढळलेली नाहीये। तर हे सर्वांसाठीच एक आश्चर्यजनक आहे। पण जसं माणसाला हाताची 10 बोटाच्या ऐवजी 11 बोटं किंवा 12 बोटं असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा प्रकार कुतूहलाचा वाटतोय। सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात कोंबडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत्या। सिकंदर शेख यांनी कोंबडीचे संगोपन करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक त्यांचे कौतुक करतायत। उद्योग आणि धकाधकीच्या जीवनात थोडंसं थांबून निसर्गाचं हे चित्र पाहण्याची विलक्षण संधी आता सर्वांसाठी संस्मरणीय ठरतीये। प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे।